उद्याचं महाराष्ट्र बेकायदेशीर बंद महाराष्ट्र आणि कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. बंद केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. संविधानाचा आणि कोर्टाचा आदर राखून उद्या महाराष्ट्र बंद मागे घ्या. पवारांचं महाविकास आघाडी नेत्यांना आवाहन. निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. पवारांचे ट्विट. पवारांच्या आवाहनानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही उद्याचा बंद मागे. कोर्टाचा निर्णय मान्य नाही, मात्र कोर्टाचा आदर करावा लागतो. ठाकरेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर, नाना पटोले ठाण्यात तर पवार पुण्यात शांततेत आंदोलन करणार. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते निषेध व्यक्त करणार. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा. विरोधकांनी बंद मागे घेतला असल्यास ही योग्य भूमिका आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. हायकोर्टाच्या निर्णयानं पवारांना संविधानापुढे जाता आलं नाही, तर संविधानाची कुणी पायमल्ली करत असल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये 6 वर्षांची शिक्षा. सदावर्तेंचा इशारा. महाराष्ट्र बंद पुकारणाऱ्या विरोधकांना कोर्टानं चपराक दिली. मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. तर काल कोर्टानं सरकारला सुनावलं की शिंदेंना चपराक नव्हती का? ठाकरेंचा पलटवार. कोल्हापुरात भाजपला धक्का. समरजित घाडगे तुतारी हाती घेणार. 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये पक्षप्रवेश. फडणवीसांना भेटून निर्णय घेतला. कार्यकर्ता मेळाव्यात घाडगेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत 1 सप्टेंबर ठरवणार. आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी बँकेत तुफान गर्दी. नंदुरबारच्या धडगाव स्टेट बँक शाखेत महिलांची चेंगराचेंगरी. 2 महिलांना भोवळ आल्याची माहिती. महाराष्ट्रातील यात्रेकरूंची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली. 14 प्रवाशांचा मृत्यू, तर बसमध्ये 40 जण असल्याची माहिती. पोखराहून काठमांडूला जात होती बस. राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. काही भागात अतिमुसळधार पावसाचाही अंदाज.